की राज्य प्रगतशील एका बाजूला आम्ही म्हणत असेल, तुम्ही सोलरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणून लोकांना सांगत असतील आणि परत टीओडी किंवा ग्रीड चार्जेसच्या माध्यमातून त्यांचं कंबरडं मोडणार असेल तर मला वाटते चुकीचं आहे. त्या संदर्भात आपण भूमिका या ठिकाणी त्यांच्या बाजूने घ्यावी अशी आमची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, माझं ब्रीफिंग चूक नाही, तुमचं ब्रीफिंग चूक आहे. असं आहे की पहिले तर 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की हा जो काही ग्रीड सपोर्ट चार्ज आहे हा एकूण आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांपैकी 0.13% लोकांवर लागतोय. आणि हा आपल्याला माहिती आहे की एक क्षमता आपण ठरवली होती 2020 साली आपल्याला पहिल्यांदा ग्रीड सपोर्ट चार्ज लावण्याचे MERCने आदेश दिले होते. पण आदेशात असं म्हटलं होतं की 2000 मेगावॅट पूर्ण झाले की ग्रीड सपोर्ट चार्जेस चालू करा. त्यानंतर आपण 2021 मध्ये पुन्हा त्यांना विनंती केली. 2022-23च्या दरम्यान त्यांनी आपल्याला पुन्हा असं सांगितलं की ठीक आहे 2000 ने 5000 झाले की तुम्ही लावा. आता त्याच्यानंतर त्या याच्यात ते बदल करायला तयार नाही आहेत. त्यामध्ये ते ग्रीड सपोर्ट चार्जेस ठेवले आहेत. पण ग्रीड सपोर्ट चार्जेस म्हणजे काय आपण जर विचार केला तर इट इज अ लॉस इन प्रॉफिट, इट इज नॉट अ लॉस. आपण जर बघितलं तर साधारणपणे ₹2.90 जी कमाई आहे त्यातनं ₹1.42 चालले आहेत. हा लॉस नाही आहे. प्रॉफिट जे आधी जास्त मिळत होतं ते प्रॉफिट आता थोडं कमी झालं. आणि ते का कमी झालंय याचं कारण आपल्याला माहिती आहे की हा ग्रीड सपोर्ट चार्ज लावायला का सांगितला. ही जी काही आपल्याला सोलरची वीज मिळते याच्या ग्रीडवर प्रेशर येतं. कारण ही एका दाबाची वीज नसते, एका वेळी सारख्या दाबाने ती मिळत नसते. म्हणून याचं ग्रीडवर प्रेशर येतं आणि ते प्रेशर आल्यामुळे जो काही खर्च आपला वाढतो तो खर्च कोणावर जातो, सामान्य ग्राहकावर जातो. म्हणजे यांच्या ऍडिशनल प्रॉफिटवर सामान्य ग्राहकाकडनं वसूल करणे हे होऊ नये म्हणून यांचं प्रॉफिट थोडं कमी केलं MERCनी आणि कोणावरही ते चार्जेस लावले नाहीत. आणि हे सगळं करून जसं मी सांगितलं 0.13% ग्राहकांवर केवळ हे चार्जेस लागले आहेत. दुसरं आपल्याला मी सांगू इच्छितो की जे आपण सांगितलं पहिला जो ऑर्डर MERCने दिला होता आम्ही MERCला लक्षात आणून दिलं. ब्लंडर केलं होतं त्यांनी, ब्लंडर. 40,000 कोटी रुपयाची त्यांनी तरतूद ही दोन्हीकडे पकडली आणि ते त्यांनी इंडस्ट्रीला पास ऑन केले. परिणाम काय होत होता, सामान्य ग्राहकाच्या खिशातनं पैसा निघत होता. आणि जसं मी सांगितलं की जालन्यातल्या एका इंडस्ट्रीला एका वर्षामध्ये 300 कोटीचा फायदा मिळत होता एका इंडस्ट्रीला. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही 40,000ची तरतूद दोन्हीकडे पकडली आहे, एक तर इकडे पकडावी लागेल ना तिकडे पकडावी लागेल. म्हणून तात्काळ हे लक्षात आल्याबरोबर MERCनी त्याला स्थगिती दिली, त्यात नवीन आदेश दिला. लोक सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आदेश तर ठीक आहे पण तुम्ही पुन्हा सुनावणी केली पाहिजे आणि म्हणून पुन्हा सुनावणी चालली आहे. याच्यामध्ये सगळे जे काही फिगर्स आहेत हे सगळे फिगर्स मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे आपण ते तपासू शकता. दुसरं आपण जे सांगितलं आता सगळ्या 100% फिडरवर स्मार्ट मीटर लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आता कुठलंही अंदाजपंची काम नाही, 100% सगळे फिडर जे आहेत त्याच्यावर काम झालंय. ग्रीड सपोर्ट चार्ज जो आहे हाही रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला लावायला सांगितलाय, त्यानुसार तो आपण लावलाय. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू ₹9.30, तेलंगणा ₹9.20, मध्य प्रदेश ₹8.27, महाराष्ट्र ₹8.19, उत्तर प्रदेश ₹8.15, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे, तो ₹7.87 आहे. पण आता आपण दरवर्षी
कारण आपलं आता मल्टी इयर टॅरिफ झालेलं आहे. मल्टी इयर टॅरिफमध्ये दरवर्षीचं 2030 पर्यंतचं टॅरिफ हे आता आपलं फायनल झालंय. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे. जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERC ने आता फिक्स केलाय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू. आजही जे आपल्याला सांगितलं जात आहे, एक जर गुजरात सोडला तर बाकी सगळ्या राज्यांपेक्षा आजही आपण कमी आहोत आणि 2च वर्षामध्ये आपण गुजरातपेक्षा कमी जाऊ. 2 वर्षानंतर जे टॅरिफ आपल्याला दिलेलं आहे ते आपलं गुजरातपेक्षा कमी होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की जर महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे उद्योगांमध्ये विजेचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे आणि सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये विजेची एकूण मागणी 20% वाढली आहे. 20%. 20% कशाला म्हणतात? पूर्वी 10 वर्षात 20% वाढत नव्हती. याचा अर्थ असा आहे की उद्योगही येत आहेत, विजेचं कन्झम्पशनही वाढतंय. ज्या राज्यामध्ये, समजा जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचे दर असते तर आजूबाजूची सगळी राज्य कॉम्पिटिटिव्ह आहेत, लोक तिथे गेली असतील, पण ती गेली नाही आहेत, ती महाराष्ट्रात आलेली आहेत. अनेक वेळा लोक काय आहे सांगताना सोयीचं स्टॅटिस्टिक्स देतात. महाराष्ट्रामध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुटी ज्या दिलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत की त्या सगळ्या आजही त्या सगळ्या सुटी जर अकाउंट फॉर केल्या तर आपण सगळ्यात कमी जाऊ. आणि तिसरं तुम्हाला महत्वाचं सांगतो, ग्रीड सपोर्ट चार्ज मधनं समजा जर पूर्वी एवढाच पैसा कमवायचा असेल किंवा त्यापेक्षा जास्ती कमवायचा असेल तर केवळ बॅटरी स्टोरेज मध्ये गेलं तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज प्रश्न कसा आहे, ज्या बँकिंगचा आपण बोललो, जी काही वीज तो तयार करतोय त्यातली 35% वीज तो दिवसा वापरतोय आणि 65% वीज तो रात्री आपल्याला मागतोय. त्यामुळे नेट वी आर द लुझर. आपण जर या ठिकाणी टीओडीचा टाइम ऑफ द डेचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो जर आणला नाही तर उद्या आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागतात. मग आपल्या खिशातनं जर पैसे दिले, पैसे तर काही कंपनी देत नाही. MERC काय करते? MERC किती पैसे ते द्यायचे आहेत त्याचा हिशोब लावते आणि इथे बसलेल्या प्रत्येक ग्राहकावर तो टाकते. तर आपण दुसऱ्याला लॉस न करता जर एखादा निर्णय केला तर तो निर्णय योग्य आहे, पण आपला लॉस करून दुसऱ्याचं प्रॉफिट करायचं. आपला म्हणजे सामान्य ग्राहकाचा लॉस करून दुसऱ्याचं एक विविक्षित 40,000 लोकांचं प्रॉफिट आणि 3 कोटी लोकांचा लॉस, हे काही योग्य नाही. त्यामुळे हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. मात्र ज्या लोकांना असं वाटत असेल की याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय त्या सगळ्यांना आम्ही सांगितलंय तुम्ही बॅटरी स्टोरेजमध्ये जा तर तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त फायदा होईल. आणि तिसरं आपण जे सांगितलं, मागच्या वेळेस मी हे जे सगळे सोलर ऑपरेटर आहेत त्यांची बैठक घेतली, मी जे कबूल केलं होतं त्या संदर्भातली बैठक झाली. आपण म्हणता तशी पुन्हा एक बैठक घेतली.